हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हा पसारा बघून तुम्हाला वाटलं असेल मी काय बनवते, तर तसा माझा आजचा दिवस आहे. म्हणजे आज माझ्या चॅलेंजचा दिवस आहे 41वा. पण आम्ही सकाळी सकाळी बसलो हे सगळं करण्यासाठी. तर हे जे आहे ना, दिवाळीची तयारी चालली आहे आमची, बघू शकता. आणि दिवाळीची तयारी करता करता इथे आमचं जेवणही चाललेलं आहे. म्हणजे अजून खूप बाकी तशी जेवण पण आम्ही करतो इथे. आणि हे बघा कटिंग्स वगैरे झाले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझा मोबाईल इथे चार्जिंग संपणार होता, म्हणून पटापटा शूटिंग करून घेतली होती. आणि इथेच मी लाईव्ह पण चालू केलं होतं. लाईव्ह पण तुम्ही बघू शकता लाईव्हवरती, कारण मी म्हटलं काही सांगता येतं नाही सांगता येत, म्हणून मग मी लाईव्ह पण चालू. त्याच्यानंतर वळूया आपल्या मेन पार्टकडे. तर इथे मी असे छान छोटे छोटे फूल बनवून घेतलेले होते. आणि मला ना खूप दिवसांची म्हणजे हे करायचं होतं. आणि ह्या क्लिपा मी त्याच्यासाठीच आणल्या होत्या स्पेशली. म्हणजे मी काय एवढ्या मोठ्या मोठ्या क्लिपा लावत नाही, पण मी जे बो बनवणार, जे काही म्हणजे कपड्यापासून जे हेअर क्लिप्स वगैरे बनवणार ना, तर त्याच्यासाठीच मी ना ह्या पिन आणून ठेवलेल्या होत्या, ह्या क्लिप्स आणून ठेवलेल्या होत्या. आणि मला बिल्डिंगमध्ये पण द्यायच्या होत्या. त्याच्यानंतर श्रेयाला आणि श्रीषालाही फुल बनवायचं होतं त्यासाठी. पण हे जे कापड होतं ना, हे कडक कापड होतं, त्याच्यामुळे ना याचे जे हे फुलं तयार झाले ना, ते इतके छान झाले. तर ह्याचा मला पूर्ण व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण मीच पहिल्यांदा बनवत होते आणि का आयडिया बघत होते म्हणजे कसं बनवलं आणि फुल तयार होईल. त्याच्यासाठी मी काही व्हिडिओ बनवलाच नव्हता. आणि हे बघा, हे 2 फुलं अशी मी चिपकून घेतलेले पिनांना. आणि मग त्याच्यावरती ना मी बटन पण चिपकवलं. म्हणजे ते लुक एवढं भारी दिसत होतं ना. मी तुम्हाला लावून पण दाखवते की किती कसं दिसते. माझा अवतार बघू नका बरं का तुम्ही, पण ते फुल लावल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना. अवतार नका बघू, कारण मी सकाळची बसलेली आवरते, तो एक बघा झोपलेला आहे. आमचं सगळं दिवाळीचं आवरून मग त्याच्यानंतर मी चालू केलं. हे बघा कसं दिसते, एवढं भारी दिसत होतं ना. म्हणजे ते जुन्या काळातलं घालायचं ना जुन्या काळामध्ये, तर एकदम छान दिसते. तुम्हाला पण कसं वाटलं हे फुल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करत जा. कमेंट केल्यानं मला म्हणजे कळतं की यार मी काय नाही तर काय नुसतं बनवायचं म्हणून बनवते व्हिडिओ. नाहीतर तुम्ही कमेंट केलं तर मला कळलं अरे यार मग बनवते बा. एक जरी कमेंट आली ना तर मला सॅटिस्फॅक्शन भेटतं की नाही बा चला काहीतरी होते, मी एवढी मेहनत करते त्याचं फळ मला भेटते, अशा पद्धती. आणि व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझी सिरीज लवकरच संपणार आहे. हे बघा ह्या 2 क्लिपा मी इथे बनवल्या आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला मी बटन पण लावून घेतलं आहे. चला तुम्हाला दाखवते आज. आणि अजून दिवसभरामध्ये मी काय काय केलं आहे ते पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलं. आणि हो, आता मी हे जे माझे चॅलेंज चालू आहे त्याच्याबरोबर दिवाळीमध्ये म्हणजे माझं डेली रुटीन, दिवाळीमध्ये काय चाललेले, आम्ही काय काय बनवणार आहे दिवाळीला, आम्ही काय काय खरेदी केलेली ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीची. तर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही बघत असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे ह्या क्लिपा तर माझ्या बनून झाल्या आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं हडपसरला, कारण राहुलला हेडफोन घ्यायचा होता आणि मला बाहेरच खायची खूपच इच्छा झालेली होती. आणि मग म्हटलं चला म्हणजे आता जरा बरं वाटतं आहे ना मला, थोडंसं बरं वाटायला लागलं का मग बाहेर खायचंच असतं. त्याच्यामुळे राहुलनं म्हटलं मला जर मी पण येते. तो हेडफोन घ्यायला गेला होता तर मी पण त्याच्यासोबत आली. आणि हा बघा हा आकाशकंदील असा अर्धवट आहे, अजून पूर्ण नाही झालेला आहे. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवलं. आणि हे पण आहे. आणि चला अजून काहीच कंप्लीट झालेलं नाही, दाखवेल तुम्हाला. आणि हा बघा इथे हडपसरचा डोसा आम्ही खाण्यासाठी आलो. खूपच फेमस डोसा बरं का, लय भारी लागतो, टेस्ट पण एकदम भारी आहे. तुम्ही पण नक्की या इथे डोसा खायला. खूप छान डोसा भेटतो, मला तो खूपच आवडला. व्यापारी मला आहे ना हडपसरचा मुलचंदच्या समोर, तिथंच आहे हे शॉप. खूप छान आहे डोसा, मला म्हणजे खूपच आवडला तिथला डोसा. तसं मी दुसऱ्यांदा खाते बरं का, पण भारी आहे. तुम्ही पण या इथे टेस्ट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय आमचं इथं खाऊन झालं आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. आणि इथे दीदीन ते आहे त्यांनी नवीन सोफा घेतलेला होता, नवीन वॉलपेपर वगैरे बसवला होता. हा आहे नवीन सोफा, इतका छान होता, मला खूपच आवडला. खूप महाग आहे पण ऑब्वियसली म्हणूनच इतका छान आहे तो. हे बघा हा सोफा
एकदम भारी होतं, इतकं छान स्मूथ स्मूथ वाटत होतं. आणि श्रीषा मॅडम, मी तिला टोपी शिवलेली तीच घालून बसलेली होती. तिला वाटलं आम्हाला जायचं आहे, तर ती घालूनच बसली. तिला वाटलं मामा मला सोडून जाईल, पण बिचारीला सोडूनच आलेलो आम्ही. आणि हाय करत होती मी व्हिडिओ मध्ये दाखवत होती ना, ती हाय करत होती आणि बिग बॉस बघत होती. तिला म्हटले काय तर बिग बॉस असं म्हणते. तिला पण बिग बॉस माहिती पडून गेलेले. आणि त्यानंतर मग हे बा श्रेयाची तयारी झाली आणि हा भाऊ म्हणतो जा जा जा, बरं झाली चालली, बरं झाली जा जा, असं म्हणत होता तो तिला. आणि श्रेया म्हणत होती आता मी येणारच नाही. आणि तो त्याचा दिवाळीचे शूज घेतलेला दाखवत होता. त्याच्यानंतर मग आम्ही फायनली इथे मायलोला बाय करून निघालेलो आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. आणि हो, व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त 15 सबस्क्रायबर राहिले. ओके, बाय बाय.